नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी पोलीस प्रशासन या विभागावर अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, पोलीस आयुक्त हे पद सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महासमादेशक हे होमगार्ड दलाचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करत असतो? पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करत असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महसूल विभाग हा पोलीस पाटलांची नेमणूक करत असतो. प्रश्न क्रमांक 4 बघा, पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यासाठी किमान कितवी उत्तीर्ण असावे लागते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 10वी उत्तीर्ण असावे लागते पोलीसपदी नियुक्ती होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 5 बघा, जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, समादेशक. ऑप्शन क्रमांक 3 बघा, समादेशक हे जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 6 बघा, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्यात अधिकार आहे? पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, पोलीस उपमहानिरीक्षक. पोलीस उपमहानिरीक्षक यांना 1 स्टार लावण्यात आलेले वाहन वापरण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते? महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सहाय्यक आयुक्त हे पद महाराष्ट्र पोलिसांमध्ये सर्वात कनिष्ठ पद आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, श्री हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा, पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? पुढीलपैकी कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, अप्पर पोलीस महासंचालक हे अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, विशेष पोलीस महानिरीक्षक. विशेष पोलीस महानिरीक्षक हे पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 11 बघा, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या
गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार. 3 स्टार हे पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर चिन्हे असतात. 3 स्टार. प्रश्न क्रमांक 12 आहे, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? प्रश्न क्रमांक 13 बघा, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोलीस अधीक्षक हे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 14 आहे, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेड कॉन्स्टेबल हे पद पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर मिळत असते. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लान्स नाईक हे पद महाराष्ट्र पोलीस दलात नाही. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्र पोलीस ध्वजातील खालीलपैकी पारंपरिक चिन्ह कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंचकोनी तारा हे महाराष्ट्र पोलीस ध्वजातील पारंपरिक चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करत असते? दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करत असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फोर्स 1 हे सशस्त्र दल दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून काम करत असते. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात NSG च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फोर्स 1. फोर्स 1 हे दल महाराष्ट्रात NSG च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल आहे. फोर्स 1ची स्थापना 26/11च्या हल्ल्यानंतर 2010 मध्ये मुंबई येथे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर करण्यात आली. हे राज्यातील एकमेव कमांडो पथक आहे. यामध्ये सध्या 300 कमांडो आहेत. महाराष्ट्रात NSGच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल हे फोर्स 1 आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? तर उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 3 C-60. C-60 हे बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी बनवलेले आहे. C-60ची स्थापना 1990मध्ये झाली. त्याचे कार्यक्षेत्र सध्या गडचिरोली येथे आहे. सुरुवातीला या पथकामध्ये 60 जवान होते, म्हणून याला C-60 जवान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 बघा. नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी नॅशनल पोलीस अकॅडमी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे. पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. इंडियन मिलिटरी अकादमी कुठे आहे? इंडियन मिलिटरी अकादमी कुठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकादमी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव काय? महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजेंद्र सिंह हे नाव महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणती संघटना ही महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ED ही संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 27 आहे. C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते? C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वीरभोग्या वसुंधरा हे C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य आहे आणि त्याचा अर्थ बहादूर जगावर राज्य करतात. वीरभोग्या वसुंधरा याचा अर्थ बहादूर जगावर राज्य करतात असा होतो. प्रश्न क्रमांक 28 आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे आणि त्याचा अर्थ सज्जनाचे रक्षण दुर्जनांचा विनाश असा होतो. प्रश्न क्रमांक 29 आहे. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गृह मंत्रालय. गृह मंत्रालय या विभागाच्या अखत्यारीत पोलीस प्रशासनाचे कार्य चालत असते. प्रश्न क्रमांक 30 आहे. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.